नमस्कार मित्रांनो. जीवन फक्त एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि जीवन जगत असताना अशी वेगवेगळी भयंकर संकट आयुष्यामध्ये येत असतात आणि काही असे येतात ज्यामध्ये एक सेकंदही आपल्याला पता लागत नाही की समोर काय होणार आहे. अशीच एक घटना आज नांदेड जिल्ह्यातील एका खेडेगावामध्ये घडली. सकाळी सकाळी उठल्यानंतर गावातली जे माणसं असतात ते गाई, वासरं, ढोरं, बकऱ्या शेतामध्ये चारायला नेतात, जंगलामध्ये चारायला नेतात किंवा त्यांच्यासाठी चारा आणतात. काही शेतात काम करायला जातात. प्रत्येकाचं काम ठरलेलं असतं. परंतु एक मुलगा जो 25 वर्षाचा आसपासचा होता, तो सकाळी बकऱ्यांसाठी चारा आणायला म्हणून गेला एका तळ्याच्या काठी. आणि त्या ठिकाणी त्याला झाडावरती वेली दिसल्या. वेलीसोबतच त्याला चांगली पानं दिसली जे जे बकऱ्या खाऊ शकत होतं. तो झाडावर चढला आणि जसा तो ती वेल आणि फांदी तोडायला गेला तसाच तो त्या झाडाला चिटकून बसला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, बरीच वेळा झाडाच्या आतून, झाडाच्या बाजूने इलेक्ट्रिक तारं, करंटची तारं गेलेली असतात. पण खूप जणांना हे माहीत नसतं की ते तार जेव्हा झाडाला स्पर्श करतो त्यातला करंट हा पास होत असतो. नॉर्मल तार वेगळा असतो, परंतु जे मोठा गावाला पूर्ण वीज पुरवठा करणारा तार जेव्हा एका झाडाला लागतो त्यातून करंट पास होत असतो. दुर्दैवाने तसंच आज या मुलासोबत झालं. किती वाईट गोष्ट आहे बघा. आयुष्य जगणं, त्याची स्वप्न सगळं त्या ठिकाणी संपलं. आणि खूप वाईट गोष्ट कोणची माहिती आहे का? त्याला एक पत्नी, जे 2 ते 2.5 वर्ष आधीच लग्न झालेलं होतं, आणि एक मुलगा छोटासा. आता त्या मुलाचं, त्याच्या बायकोचं कसं होणार हा किती मोठा दुर्दैवी प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सामान्य माणसाने एक गोष्ट ध्यानात घेऊ शकतो, मरण अटळ आहे. जेव्हा यायचं तेव्हा येतं, पण सावधगिरी आपल्या हातात आहे. म्हणून एवढी साधी गोष्ट आपण जर लक्षात ठेवली की ज्या पण झाडाच्या आजूबाजूला किंवा झाडाला स्पर्श करणारा विजेचा तार जात असेल त्या झाडावरती कसं चढायचं नाही. दरवर्षी दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये खूप लोक दगावतात. फांदी तोडताना, वेल तोडताना माणसासोबत जनावरं पण दगावतात. म्हणून आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, सावधगिरीने वागणे. ज्या झाडाजवळून विजेचा तार गेलेला आहे, खंबे गेलेले आहेत, त्या ठिकाणी माणसाने सावध राहायचं. एवढंच नव्हे, या झाडापासून किंवा करंट गेल्यानंतर DPवरती बरेच जण, गावातले लोक जाऊन स्वतः फ्यूज गेला का पाहतात आणि लावण्याच्या प्रयत्नामध्ये बरेच जण मरण पावतात. शेकडो माणसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मरण पावतात. ते फक्त या गोष्टीमुळे, करंट त्यांना लागल्यामुळे. आणि थोडंसं त्यामध्ये अज्ञानाचं स्वरूप म्हणा किंवा दुर्दैव म्हणा. म्हणून एक गोष्ट आपल्या हातात आहे, ते म्हणजे अशी की विजेसोबत बिलकुल कसलीही डेअरिंग करायची नाही. डेअरिंग करून, काहीतरी करून किंवा अजाणपणे स्पर्श करायचा नाही. जिथे खंबा दिसेल त्या झाडावर चढायचं नाही आणि विजेच्या खंब्याला तर बिलकुलच हात लावायचा नाही. कारण माझा 10वीचा मित्र, स्वतः 2 मुलं आणि पत्नी, वयवर्ष जवळपास 27 ते 30 वर्ष, तो असाच फ्यूज गेला म्हणून स्वतः लावण्याच्या प्रयत्नामध्ये DPवरती त्याने आपला जीव दगावलेला आहे. म्हणून मित्रांनो, करंट हे जराशी चान्स देत नाही. आग, पाणी हे चान्स देऊ शकते, परंतु वीज ही जराशी संधी देत नाही. म्हणून आपल्या हातात एकच गोष्ट आहे, सावध राहणे. आणि जमेल तेवढं आपल्या जवळच्या व्यक्तींना हे सांगणे की विजेपासून, विजेच्या खंब्यापासून आणि DPपासून सावध राहा. कारण कसं आहे, तुमच्यामुळे पूर्ण परिवारातील आनंद आहे. तुमची आई, बाबा, बायको, लेकरं आणि त्यांचं भविष्य आणि स्वतःचं सुद्धा आयुष्य हे एका चुकीमुळे कायमचं वाईट परिस्थितीमध्ये जाऊ शकते किंवा संपू शकते. म्हणून सावध राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.